नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 ऑगस्टचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतो की अस्मिता सायलीला हाका मारत असते जोरजोराने. "ए सायली, इकडे ये गं. गणपतीची तयारी काय का मी एकटीने करायची आहे का? तू काही करणार आहेस की नाही?" त्यावर सायली म्हणते, "हो, आता मी स्वयंपाकाची तयारी करते. ती झाली की आपण लगेचच गणपतीची डेकोरेशनची तयारी करूया." तेवढ्यात तिकडून अर्जुन येतो आणि म्हणतो, "सगळी कामं काय माझ्या बायकोनेच करायची आहेत काय? मी तिला डेटवर घेऊन चाललोय. चल बायको." त्यावर सायली म्हणते, "आता कुठे हो? आणि हे कधी ठरलं? मला आता वेळ नाहीये." त्यावर प्रतापराव म्हणतात, "अरे वाह! डेटवर जाताय? जा, जा. छान, छान. कुठे जाताय?" मग तिकडून अस्मिता त्यांना इशारे करत असते, की "डॅड, आपला प्लॅन आहे. आठवतंय का तुम्हाला? प्लॅनच्या प्रमाणे जा." मग प्रतापरावच्या लक्षात येतं, की अरे, आपल्याला तर सायलीला टॉर्चर करायचंय. त्यावर तिकडून कल्पना म्हणते, "त्यांना कुठे जायचं तिकडे जाऊ दे. आणि जी काही तयारी उरली आहे ना, ती मी आणि विमल करून घेऊ. तुम्ही जा गं." हे ऐकून सायली भलतीच खुश होते आणि पटकन जाऊन कल्पनाला एक छानशी पापी देऊन येते. तिला आश्चर्यच वाटतं की कल्पना असं तिला सांगते की तुम्ही जा डेटवर. मग सायली प्रतिमाला तिची औषधं देते आणि मग तेवढ्यात अस्मिता तिला टोकते की "शी, तू अशी साडी नेसून जाणार आहेस डेटवर? डेटवर नवऱ्यासोबत जाताना मस्तपैकी ड्रेस आणि थोडी मॉडर्न ज्वेलरी घालून जा ना." मग सायली तशी तयार व्हायला जाते. इथे महिपतला वकील काहीतरी समजवत असतात, पण महिपतला काहीच कळत नाही. तो म्हणतो, "ओ साहेब, जरा नॉर्मल माणसांना समजेल अशी भाषेत सांगाल की नाही?" त्यावर वकील म्हणतो, "आपण असं कोर्टाला दाखवायचं की साक्षीची आणि विलासची झटापट झाली आणि घाबरून तिच्या हातून पिस्तूलची गोळी सुटली आणि ती जाऊन विलासला लागली. म्हणजे तिचा अपराधही कमी दाखवला जाईल आणि शिक्षा देखील कमी होईल." त्यावर महिपत म्हणतो, "शिक्षा कमी-बिमी नाहीये, पूर्णच्या पूर्ण माफ झाली पाहिजे. माझी लेक जेलात अजिबात राहायला नाही पाहिजे. ती जेलातून डायरेक्ट घरी आली पाहिजे. जर माझी लेक सुटली नाही तर बघा." मग वकील साहेब म्हणतात, "नाही नाही, सुटेल सुटेल." घाबरतात ते. ही म्हणून वकील तिकडून निघून जातो. महिपत आता म्हणतो की हा वकील काम करेल असं वाटतंय. मार्गावर तरी दिसतोय. आता एकच लक्ष, अर्जुन सुभेदार. पण त्याला असाच नाही मारणार. त्याची एक एक नस कापून त्याला रक्तबंबाळ करणार. म्हणजे दोघे नवरा बायको तडफडून तडफडून मरतील. तेवढ्यात तो त्याच्या 2 माणसांना बोलवतो आणि सांगतो, त्या अर्जुन सुभेदारच्या घरावर कडक लक्ष ठेवा. त्याच्या घरातली माणसं कुठे जातात, काय करतात, काय खातात, काय पितात, हे सगळं मला येऊन सांगाय. इकडे आपण बघतो की अर्जुन डेटवर निघायला तयार झालेला असतो आणि सायलीची खाली वाट बघत असतो. तो म्हणतो की सायली म्हणते की "मी लगेच येईन, अजून किती वेळ झाला, अजून ती काय आलेली नाही." तेवढ्यात तिकडून सायली येते. सायलीला बघून अर्जुन एकदम भारावून जातो, कारण ती इतकी सुंदर दिसत होती. सायली येऊन बघते तर अर्जुन बाईकवर बसलेला असतो. ती म्हणते, "हे काय, आज आपण बाईकने जाणार आहोत?" तर अर्जुन म्हणतो, "हो, मस्त रोमॅन्टिक वाटेल." "पाऊस आला तर?" त्यावर अर्जुन म्हणतो, "बायको, त्यात काय, मजा करूया आपण आता." मग ते दोघं मस्त पावसाची मजा घेत ड्राईव्हवर निघून जातात. इकडे अस्मिता प्रतापरावला म्हणते की "डॅड, तवा गरम आहे, तो थंड होऊ देऊ नका. जाब विचारायला जा मम्माला." प्रतापरावला काहीच कळत नाही. तो म्हणतो, "काय? कशाचा जाब? काय विचारायचंय?" त्यावेळी ती हळू आवाजात सांगते, "ओ, तिने सायली आणि अर्जुनला कसं डेटवर जायला दिलं, ह्यासाठी जाब विचारा, जा पटकन." त्यावर प्रतापराव म्हणतो, "अरे हो, माझ्या तर लक्षातच आलं नाही." "हो, हो, आता लगेच जातो." आणि असा भडकवतो म्हणजे बघ. मग प्रतिमा म्हणते, "प्रताप, एवढं पण रागवू नकोस रे तिच्यावर." प्रताप काही ऐकत नाही आणि लगेच कल्पनाकडे जातो आणि तिला म्हणतो, "हे तू रोज रोज काय सायलीला डोक्यावर चढवून ठेवतेस? मला काही कळतच नाहीये." कल्पना म्हणते, "काय? कशाबद्दल बोलताय?" त्यावर प्रतापराव म्हणतो, "तू सायलीला उंडरायला कसं पाठवलं होतंस? अस्मिता सांगत होती ना, नको पाठवू, गणपतीची तयारी करायची आहे." त्यावर कल्पना म्हणते, "अस्मिता ना? अस्मिता म्हणत होती ना? थांबा." आणि मग ती अस्मिताला हाक मारते.
अस्मिता, इकडे ये जरा. मग अस्मिता आल्यावर ती तिला विचारते, अस्मिता, गणपती कधी आहे ग? तर अस्मिता म्हणते, 26 तारखेला आहे वाटतं हा मला. मग कल्पना म्हणते, बरं मग डेकोरेशन आपण कसलं करतो? फुलांचं की दुसरं कसलं? मग ती विचार करत राहते. फुलांचं असेल कदाचित की मण्यांचं करतो, मला आठवत नाही. मग कल्पना म्हणते, बरं ठीक आहे. मग गणपतीसाठी आपण प्रसादाला काय चढवतो? ते पण अस्मिताला आठवत नसतं. मग कल्पना म्हणते प्रतापरावला, हे बघा, हे हिचं असं आहे. स्वतःला तर कोणतीच गोष्ट माहिती नसते. दरवर्षी आपलं सायली बिचारी सगळं आहे कामं करते आणि म्हणे डेकोरेशनची तयारी करूया. कल्पना म्हणते सायली कसलीच कमी पडू देत नाही दरवेळी. प्रतिमा पण होकार देते. त्यावेळी कल्पना अस्मिताला म्हणते, अगं अस्मिता, आता तरी सुधर. नाहीतर तुझं पण बाळ आहे ना दुसऱ्याला त्रास देणारं होईल. तुला नकोय ना तसं? इकडे आपण बघतो की अर्जुन सायलीला डेटवर एका पार्कमध्ये घेऊन येतो. तिकडे एक आर्टिस्ट स्केच काढत असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली त्यांच्याकडून कागद घेऊन एकमेकांचे स्केचेस काढायला तयार होतात. आजूबाजूला लहान मुलं छान खेळत असतात. एकंदर त्यांना एकमेकांसोबत हा वेळ घालवायला खूप आवडतं. खूप मजा करतात ते दोघे पण. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढच्या भागात दाखवतात की सायलीला लहान मुलं खेळत असताना बघून तिच्या बालपणाच्या आठवणी आठवतात एकदम फ्लॅशबॅकमध्ये आणि ती फार अस्वस्थ होते आणि अचानक ती किंचाळते, आई. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.